निर्भय व सुखी व्हा। धन्यवाद। सप्ताहाचा 90व्या सप्ताहाचा ज्ञानेश्वरी भावनिरूपणाचा हा शेवटचा दिवस आहे। जवळजवळ आज 7वा दिवस आहे आणि बऱ्याच अध्यायाचा आपण सारांश, सिद्धांत, अर्थ याचा आपण तपासणी केली आणि त्याचं एक विशेष प्रकारचं समाधान आपल्याला मिळालं। काल जिथं विषय आपला संपला होता, सर्वस्य अहम हृदिसन्निविष्टो मतस्फूर्तिज्ञा नमपो हनंच, भगवंत आपली खूण सांगतात, आत्मा आपली जागा सांगतो, आपलं ऐश्वर्य प्रकट करत असतो, त्याची ती खूण आहे। सगळी माणसं जिवंत आहेत आणि जिवंत असताना सर्वांच्या हृदयामध्ये कुठेतरी जो एक अहंकार जाणवतो, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे, अमुक शब्दामध्ये आपापलं व्यक्तिमत्व लावा, मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी, झोपले तरी तुमच्या नावाने हाक दिल्याबरोबर तुम्ही उठताय, अशी तुमची व्यवस्था आहे। अहर्निशी ते वस्तू मी गा। मी पहिल्या दिवशी या गोष्टीचा खुलासा केला होता। एक रस्ता वेगळा आहे परमार्थाचा, आधी भौतिकतेचा रस्ता वेगळा आहे, आधी दैविकतेचा रस्ता वेगळा आहे, आध्यात्मिकतेचा रस्ता वेगळा आहे। जी माणसं अल्पसंतोषी आहेत ती लोक नोकरीवर प्रसन्न असतात। 10वी झाल्याबरोबर ज्यांना नोकरी लागते ते खूप खुश असतात। मला नोकरी लागली, 10,000 पगार मिळाला। एक त्याच्यापेक्षा थोडा उच्च प्रकार आहेत, नोकरीच करायची पण मला क्लास 1चे करायची, म्हणजे नोकरच असावा पण जरा स्टँडर्ड नोकर असावा, असं त्याला एक वाटत असतो। तो एक प्रकार आहे। दुसरा प्रकार आहे, त्याला 10 लाख जरी पगार दिला तरी मनामध्ये एक सल असते की आपण मालक नाही आहे, आपण कोणाचे तरी स्टँडर्ड का होईना पण नोकरच आहोत। आपल्याला मान असेल, सर्व्हिस असेल, सुविधा असतील, एक खंत असती, मालकपणाची खंत असते। आणि ती मालकपणाची खंत असलेला मनुष्य कितीही पगार द्या नोकरी करत नाही, कमी दरामध्ये तो व्यापार करतो। उत्पन्न कमी असेल पण तो मालक आहे आणि त्याला त्याचा रस्ता निवडण्याचा स्वतंत्र मार्ग आहे। पहिल्यांदा तो व्यापार स्थिर करतो, व्यापार स्थिर झाल्यानंतर मग तो विकास करतो, विस्तार करतो। हा एक प्रकार आहे। आणि एक वर्ग असा आहे, फार चुकीचा अर्थ घेऊ नका, काहीच करत नाही, व्यापार करत नाही, नोकरी करत नाही, सत्ताधारी होण्याचा प्रयत्न करतात। हा तिसरा प्रकार आहे। एकदा का तुम्ही सत्ताधारी झालात, सगळी लोक तुमच्या पायाजवळ येतात। हा सत्तेचा गुणधर्म आहे, सत्ता। म्हणून निवडून येण्यामागचं जे मोठं रहस्य आहे, सगळ्या क्षेत्रातले, सगळ्या प्रकारचे सगळे माणसं शरण येतात, ती जागा म्हणजे सत्ता आहे। आणि ते काही काळापुरतं का होईना त्यांच्या मनात उर्मी असते की सत्ताधार। या तिघाचे गणित वेगळे। जो व्यापारी आहे त्याला निवडून येता येत नाही, नाहीतर मोठमोठे कंपनीचे मालक आज देशाचे पंतप्रधान झाले असते, कारण की व्यापाराचं गणित वेगळं आहे आणि सत्तेचं समीकरण वेगळे आहेत। आणि जो नोकर आहे त्याच्यात थोडा स्टँडर्ड पण आहे, क्लर्क असेल, कलेक्टर असेल, कंपनीमध्ये CEO असेल, तो एक ह्या 3 मानसिकता आहेत, 3 डोके आहेत। एक स्वतःला आपलंसं करणारं डोकं म्हणजे माइंड, मालक होण्यासाठी धडपडणारं व्यापारी, आणि मोठी चांगल्या पगाराची नोकरी असावी असा विचार करणारं माइंड म्हणजे नोकर व्यवस्था। हे 3 आहेत आणि हे सत्य आहेत, तुम्हालाही माहिती आहे। आता काय होतं, हे तिघं एकमेकाला क्रॉस करतात। नोकराचं ज्ञान वेगळं, ज्ञान शब्दावर थोडंसं प्रेशर घ्या। नोकराचं ज्ञान वेगळं आहे,
व्यापाराचं ज्ञान वेगळं आहे आणि सत्ताधिकाऱ्याचं ज्ञान वेगळं आहे. 3 क्षेत्र आहेत हे आणि प्रत्येकाचं माइंड वेगळं आहे तर प्रत्येकाचं ज्ञान वेगळं आहे. हा फार महत्त्वाचा भाग. म्हणून काय होतं, नोकरदार जेव्हा समजून सांगतो त्याची भाषा वेगळी आहे, सत्ताधारी समजून सांगतो त्याची भाषा वेगळी, संत समजून सांगतात त्याची भाषा वेगळी. ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळे प्रकार आलेले आहेत. एक नौकर आहे संजय नौकर आहे, इमानदार नौकर आहे आणि विश्वासू नौकर आहे. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण ज्ञान सांगतात, पहा एकच वस्तू आहेत, एकच प्रकार आहेत, कसं अँगल चेंज होतो ते तुम्ही पहा. एकच माणूस आहे, एकच विषय आहेत आणि एकच वस्तू आहेत. ज्ञान सांगत असताना संजय पाहतो, जसं एखादा नौकर असतो ना आणि त्याला जर सुट्टी मिळाली, फार मोठी गोष्ट नाही, जरा चांगला विश्वासू नोकर असला, जरा तोंड गयावया केली त्यांनी, जरा जरा लग्न, जरा 10 दिवसाची सुट्टी मिळावी वगैरे वगैरे, आणि तो म्हणतो ठीक आहे. त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. आणि तो आनंद कशा करता धन्यवाद देतो माहिती आहे का, माझा साहेब चांगला आहे. माइंड बघा कसं आहे, माझा साहेब चांगला आहे. हे अर्जुनाचं माइंड आहे. परमार्थात या स्वरूपाचे साधक आहेत, या स्वरूपाचे विद्यार्थी आहेत आणि या स्वरूपाचा श्रोता आहे. एकाच कॅटेगरीचा आहे. थोडंसं हसलं, बोललं, समाधान केलं की ते कायमस्वरूपी तुमचं गुणगान करतात, साहेब आमचे लय चांगले. तसं कृष्णाने चांगलं बोलायला सुरुवात केली की जो नौकर होता संजय, त्याच्या तोंडातले शब्द बदलतात. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले, ही भाषा नौकराची आहे, संजयाची भाषा आहे. आणि त्याला तो किती मोठा वाटतो. आता काही लोकांना भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे देव वाटत नाही, ते त्यांचं दुर्भाग्य आहे. राक्षसांना कधीच देव वाटत नाही ना, नाही कळालं. ज्यांना देव वाटत नाही त्यांना काय म्हणायचं, आपण या मृत्यूलोकातले ते बोला ना, तुम्हाला काही टेन्शन नाही का, इथे कुणी येणार नाही राक्षस. राक्षस आहे देवाला न मानणार आहे. राक्षस मोठ्या राक्षसाला मानत असतो, नाही कळालं. जो सरपंच आहे तो आमदाराला मानतोच ना, का त्या आमदाराच्या हाताखाली 400-500 सरपंच असतात, असे 200-300 सरपंच आमदार मुख्यमंत्र्याच्या हाताखाली असतात, असे 20-25 मुख्यमंत्री प्रधानमंत्र्याच्या हातात असतात. कळलं तर नशीब समजा. आपल्या आपल्या क्षेत्रातले मोठे वेगळे. संजय सांगतो या जगदीश्वराचे प्रेम, जगदीश्वर शब्द वापरलेले आहेत. जगदीश्वर, जगताचा ईश्वर, कृष्ण नाही शब्द वापरलेले आहेत. कृष्णालाच जगदीश्वर म्हटले. या जगदीश्वराचे प्रेम एत दिसत असे निरुपमा, उपमा देता येत नाही. का? अर्जुनाने ज्ञान विचारलंच नाही आणि कृष्णाने सांगायला सुरुवात केली. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. अर्जुनाची भाषा पुन्हा वेगळी बसली. देव का सांगतो, तू गुरुबंधू पिता, आमचा हक्क आहे तुझ्यावर, तू आमची इष्टदेवता. मुलगा कधी बापाचे आभारच मानत नाहीत, इतकं नातं घट्ट येते. हा प्रकार वेगळा. किती उपकार करा, नाही नाही कर्तव्य येते. हे नातं अर्जुनाचं आणि कृष्णाचं आहे. आणि ज्ञानोबरांचं नातं वेगळं आहे. ज्ञानोबरांचं नातं संताचं आहे. ज्ञानोबराय दोघालाही श्रेष्ठ मानतात, हे संत आहेत. ज्ञानोबराय कृष्णालाही श्रेष्ठ मानतात आणि अर्जुनालाही श्रेष्ठ मानतात. श्रेष्ठ मानण्यात थोडा अंतर ठेवतात. आधीच विवेकाची गोठी. दोघं मित्र असले म्हणजे नेहमीच चांगलं बोलतील ही कल्पनाच करू नका. आणि चांगले बोलणारे मित्र असतात अशीही कल्पना करू नका. जर चांगलं बोलत असेल ना तर मित्रतेमध्ये कुठेतरी व्यवहार आला असं समजा. आणि जर मित्रतेमध्ये व्यवहार नसला की तो चांगलंच बोलत नाही. मग कधीतरी असा प्रसंग येतो अडचणीचा, त्यावेळेस मित्र आपल्या मित्राला विचारतो किंवा मी जरा संकटात आहेत, मला जरा सल्ला पाहिजेत. आधीच विवेकाची गोठी. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, ही ज्ञानोबरांची भाषा आहे. भक्तराज किरीटी परिषद असे ऐकणारा भक्तराज आहेत.
हा झाला. आणि हेच ज्ञानोबराय जेव्हा तुमच्याकडे पाहतात, हा महत्त्वाचा विषय, ही भूमिका आहे जे आतापर्यंत सांगितली. हेच ज्ञानोबराय जेव्हा तुमच्याकडे पाहतात, खूप सुंदर सांगतात, अनंत जन्मीचं भाग्य आहे की माझ्या कानावर कृष्णाचे शब्द पडले. कानाचं हे फार महत्त्वाचं इंद्रिय आहे. जेवढं शहाणपण येतं ना माणसाला, ते कानातूनच शिरलेलं असतं. डोळ्यांनी ऐकूच येत नाहीत, डोळे नुसते पाहतात. कानपूर बंद असेल तर डोळ्याला कळत पण नाहीत. किती चांगला पिक्चर असू द्या, जर आवाज नसला तर काही दिसत नाही त्याला. सगळ्यात महत्त्वाचा कान आहेत, हे तुम्हाला कळलं का नाही मला माहीत नाही, पण सगळ्यात वाईट आणि सगळ्यात चांगली गोष्ट हे कान आहेत. कानाने काय ग्रहण करायचं हे कानाला कळालं पाहिजे. आता कान तुमचे खूप चांगले आहेत, तुमचं हृदय समजदार आहे, सुबुद्धी आहे तुमच्यामध्ये, सगळं बरोबर आहे. पण चांगला विषय ऐकायला मिळण्यासाठी सुद्धा योग यावा लागतो. भगवान बाबांचा सप्ताह संपला की ज्ञानेश्वरी बंद आणि गावठी प्रपंच सुरू. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, यांनी शिव्या दिल्या. तुमची इच्छा नसताना सुद्धा गावामध्ये नाईलाजानं चुकीची चर्चा आणि निंदा ऐकावी लागते. इच्छा असो अथवा याला म्हणतात कान. ज्ञानोबराय म्हणतात, आजी श्रवणेंद्रिया पहाले. हे असे गोड शब्द आहेत महाराज. भाग्यवान लोक जे बोलून पुढे निघून जातात. एकाच दमात 1000 ओव्या पाठ. श्रवणेंद्रिया पहाले, कानाला उजेडलं. डोळ्याचा विषय ना उजेडलं. पहाट झाल्यानंतर कानाला थोडंच कळणार आहे पहाट झाली म्हणून. पहाट झाली तर डोळ्याला करतं अरुणोदय झालाय, पहाट झाली, सूर्य उगवलाय, दृश्य चांगले, ते डोळ्याचा विषय. ज्ञानोबराय म्हणतात तो रोजच आहे. पण आज ज्ञानेश्वरी ऐकत असताना, गीता ऐकत असताना श्रवणेंद्रियाचं भाग्य उजडलं आणि त्या कानाला उजेडलं. ज्ञानोबरांचे काही काही शब्द खूप गोड आहेत बरं का. कानाला उजेडणं आपल्याला कळणारच नाही, तो विषयच नाही आपला. कानाला जर म्हटलं ना उजेडलं तर ते आपल्याला मूर्खात काढतात. अरे डोळ्यांनी पाहावं उजेडलेलं, आंधळ्याने काय पाहावं. आणि जसं आंधळ्याला पहाट कळत नाही, तसं कानाच्या आंधळ्यांना कानाचं उजेडलेलं कळत नाही. रजोगुणी तमोगुणी शब्द ऐकण्याच्या पाठीमागं लागलेले कान, कधीतरी जीवनामध्ये योग येतो आणि थोरा मोठ्यांचे शब्द कानामध्ये येतात. ज्ञानोबराय म्हणतात, आजी श्रवणेंद्रिया पहाले, काय कानाने गीता निधान देखिले. निदान शब्द कळला असेल. भूमीमध्ये जो लपलेला ठेवा असतो ना त्याला निदान म्हणतात. जमिनीमध्ये गाडलेला असतो तो, आणि ते उकरल्यानंतर ते सोनं दिसतं जमिनीमध्ये. तसं ज्ञानोबराय म्हणतात, गीतेचा ठेवा आज कानाला दिसला. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक लक्षात ठेवा, गीता ऐकण्याचा विषयच नाहीत, गीतातला अर्थ पाहण्याचा विषय आहे. गीतेचा अर्थ पाहण्याचा. जर गीतेचा अर्थ दिसत नसेल तर ज्ञानोबराय म्हणतात ते स्फूर्तीची होऊनी असे. काय होऊनी असे? अंध होऊनी असे. मग कानाचं भाग्य आहे की गीता निधान देखिले. स्वप्नची असं वाटत होतं की हे स्वप्न आहेत, असं चांगले शब्द गोड शब्द कधी ऐकायला मिळतील आपल्याला, स्वप्न वाटत होतं. स्वप्नाची परी तुकले सासा सरीसे, हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. नाही कळालं अजून. शब्दाला तहानलेलं अंतःकरण पाहिजे. मराठी कळाले ना? शब्दाला तहानलेलं अंतःकरण पाहिजे. ज्या शब्दाला अलंकार आहेत, ज्या शब्दाचं रूप आहे आणि ज्या शब्दामध्ये ब्रह्मरस आहेत, अशा शब्दाला आपलं अंतःकरण तहानलेलं असावं आणि नेमकं ते शब्द ज्ञानोबरायातून निघावेत. स्वप्नची स्वप्नासारखं तुकले सासा सरीसे. आणि हे शब्द तुम्हाला आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये.
खूप सुंदर विषय आहेत, चांगल्या पद्धतीने ऐका, आपल्या लक्षात येईल. हेच शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात आत्म्याला अवतरित करणारे शब्द किती महान आहेत, किती श्रेष्ठ आहेत. कधीतरी या शब्दांचा गांभीर्याने विचार करा. आत्मा अवतरविते, शब्द जे आहेत ना आत्म्याला अवतार उतरवतात, प्रगट करतात आत्म्याला, असे हे शब्द आहेत. आणि हे शब्द ऐकण्याचं भाग्य येणं हे खरं जीवनातलं भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणेजे. आणि संसारी जन्मीजे जे शब्द तुम्ही विचार करा, किती करोड शब्द जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुम्ही ऐकले असाल. गाणी ऐकलेले असतील, स्वर ऐकलेले असतील, शब्द ऐकलेले असतील, अनुकूल प्रतिकूल दोन्ही शब्द ऐकलेले असतील. पण आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये असे शब्द तुम्ही ऐकलेले नाहीत. आणि हे शब्द भगवान श्री ज्ञानोबा यांचे आहेत. ही ज्ञानेश्वरी आहेत जिचा आपण तपास करतो. म्हणून एक प्रकार असा आहे ज्ञानेश्वरीमध्ये, शब्दाला झोंबलं पाहिजेत ऐकल्यानंतर. ऐकण्याचा विषय झाला ना, ऐकल्यानंतर शब्दाला झोंबलं पाहिजेत, शब्दाशी खेळलं पाहिजेत, शब्दाला प्रसन्न केलं पाहिजेत. आणि मग शब्दातून पहिल्यांदा रूप बाहेर येतं, रस बाहेर येतो, आणि मग आत्मा बाहेर येतो. ही ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतली कला आहे. पहिल्यांदा ज्ञानोबा म्हणतात माझे शब्द गोड वाटतील. काही काही ज्ञानोबांचं वळण असं आहे ना की विचारता सोय नाही. एक एक कल्पना ज्ञानोबांच्या अप्रतिम आहेत. कुठं कोणत्या कल्पना वापरतील काही सांगता येत नाही. संवेदनशील हृदय असणारं त्या शब्दाला झोंबतं. काही काव्यावर भाळतात, काही शब्दाच्या रूपावर भाळतात, काही भावावर भाळतात, काही आत्म्याला जाऊन भिडतात. शब्दामध्ये जो आत्मा ठेवलेला आहे ज्ञानोबांनी, त्या आत्म्याला एक रूप होतात. एकच शब्द आहेत, एकच पद्धत आहेत. तुम्ही कसे आहात तसे तसे ते शब्द कळतात. एखादा मनुष्य वारलेला आहे, एकच घटना आहे, वारलेला आहे मनुष्य, पण एक मनुष्य वारल्यानंतर तुमच्या तोंडातून कळतं तुम्ही कोण आहात आणि मेलेला माणूस कोण आहे. मनुष्य वारला ना की गल्लीमध्ये चर्चा होती, गेला का रे तो, हो खपला. नाही, तुम्हाला अजून अर्थ नाही कळला. काय वापरलाय त्यांनी? शब्द वापरलाय, हे विसरू नका. आणि हे शब्द ऐकण्याचं भाग्य आपण मागतोय. तो कोण आहे, काय, घटना एकच आहे, मेला आहे तो. मग त्याचा विरोधक असेल तो म्हणतो खपला का, म्हणजे अर्थ काय आहे त्याचा, मेलाच. सज्जन माणसं असतील, जीव गेलेला त्या माणसाचा, त्यांच्या चर्चा चालती. कालच माझ्याबरोबर पीत होता हो, आम्ही दोघांनी एकमेकाला चेअर्स केलं आणि सकाळी तो गेला बिचारा. अर्थ एकच आहे, शब्द बदललेत. तुम्ही काय बोलता हा विषयच नाही, तुम्ही कोण आहात ते प्रगट करता. एखादा संत आहे, त्याला विचारात गल्लीतला माणूस, असं आहे का, ब्रह्मलीन झाले? कधी कधी ह्या लोकांना ब्रह्मलीन शब्दाचा अर्थच कळत नाही. ब्रह्मलीन म्हणजे गेलेले, ब्रह्मात लीन झालेले. एका शहाण्या माणसाने स्वामीजीला पत्र पाठवलं आणि मी आश्रमात होतो, ब्रह्मलीन स्वामीजी महाराज, आणि माझ्या हातात पत्र पडलं, माझ्याच गुरुचं नाव. अरे म्हणलं ते जिवंत आहेत, पण त्याला वाटलं जरा काही वेगळा शब्द वापरावा, तर ब्रह्मलीन. मी स्वामीजीला दाखवलं, अरे तो ऐसाही आदमी हे. लक्षात आलं? घटना एकच आहे, कोण बोलतंय. आईला वाईट वाटतं माझा मुलगा गेला, मुलाला वाईट वाटतं घरातला आधार गेला, ते न बोलता तोंडातून रडू येतं. ते रडणं सुद्धा मरण्याची अभिव्यक्ती आहे. तो स्वर सुद्धा मेल्यातून अभिव्यक्त होतो. घटना एकच आहेत, अभिव्यक्तीमध्ये फरक आहे, पद्धतीमध्ये फरक आहे.